आज मी केले गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी बुंदीचे लाडू। ते मी कसे केले ते आपण बघून घेऊया। सर्वप्रथम इथे पाक बनवून घेणार आहे। तर इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा पाक पाहिजे त्यानुसार इथे पाणी घेतलेलं आहे। आता मी इथे साखर ॲड केलेली आहे। आता आपल्या पाकाला तार येईपर्यंत पाक शिजवून घेणार आहे। आता इथे मी एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अगदी चिमूटभर त्याच्यामध्ये सोडा ॲड केलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये लागेल त्यानुसार पाणी ॲड करणार आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि कलरिंगसाठी ह्याच्यामध्ये मी हळद ॲड करून घेतलेले आहे। तसेच मी ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे आणि छान अशी पेस्ट तयार केलेली आहे। इथे आपल्या दोन्ही पण पेस्ट तयार आहेत। आता आपण पाक चेक करणार आहोत झाला की ते आपला पाक छान असा तयार झालेला आहे। आता मी इथे कढई घेतलेली आहे, छान अशी तापलेली आहे। त्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे, तेल पण छान तापलेलं आहे। आता ह्या तेलामध्ये जे मिश्रण तयार केलेलं आहे ते झाराच्या साहाय्याने त्याची बुंदी तयार करून घेणार आहोत। आता इथे आपण दोन्हीही मिश्रणांच्या बुंदी तयार करून घेणार आहोत आणि त्या थंड करून घेणार आहोत। त्या थंड झाल्या की आपण बनवलेल्या पाकामध्ये ॲड करून घेणार आहोत। इथे आपल्या दोन्हीही बुंद्या थंड झालेल्या आहेत आणि इथे पाकही आपला थंड झालेला आहे। तर आपण ह्या तयार केलेली बुंदी त्या पाकामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि छान अशी मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यावर मुरण्यासाठी झाकण पण ठेवणार आहोत, जेणेकरून तो पाक त्या बुंदीमध्ये छान असा मुरला जाईल। आणि आपण थोड्या वेळाने चेक करणार आहोत की आपला पाक मुरला आहे की नाही। इथे बघा आपला छान असा त्या बुंदीमध्ये पाक मुरला गेलेला। आता आपण इथे फ्लेवरसाठी वेलची पावडर ॲड करणार आहोत आणि हे मिश्रण छान असं चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि आपण ह्या मिश्रणाचे छान असे लाडू वळून घेणार आहोत। इथे आपले छान असे लाडू वळून झालेले आहेत। गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपले लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्हाला बुंदीचे लाडू कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या गणपतीला प्रसादासाठी तुम्ही पण लाडू बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडतील। आणि जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असं लिहायला विसरू नका।